नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण नंबर घालवण्याच्या लेझरविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न आम्हाला रुग्ण विचारतात तर त्याविषयी आपण माहिती करून घेणार आहेत. आणि त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न असतो जो ज्यांचं लेझर होणार असतं त्यांचाही असतो, तसेच त्यांचे नातेवाईक, त्यांचे आईवडील यांनाही हा प्रश्न असतो की आत्ता आपण लेझरनं चष्मा घालवतोय, पण चष्मा परत लागतो का? कारण आम्ही असं ऐकलं की चष्मा लागण्याची पुन्हा शक्यता असते. तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. ज्यावेळी आम्ही लेझरनं किंवा ज्याला आम्ही लॅसिक म्हणतो, याचे आणखी पण प्रकार आहेत, जसं केलेक्स आहे, क्लिअर स्माईल आहे. या प्रकारांनी ज्यावेळी आम्ही नंबर घालवत असतो तर त्यानंतरसुद्धा डोळ्याचा जो नंबर आहे त्यात बदल होऊ शकतो. पण हा किती लोकांमध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः पहिल्या 10 वर्षामध्ये 5% लोकांना नंबर पुन्हा येण्याची शक्यता असते. आणि पुढे जसं वेळ जातो, जसं 20 वर्ष 30 वर्षांनी जवळजवळ 15 ते 20% लोकांना हा नंबर लागू शकतो. पण हा का लागतो याचं कारण 15-20 वर्षांनी बरेच जे रुग्ण आहेत ते 40च्या पुढे पोचलेले असतात आणि त्यामुळे वयानुसार काही डोळ्यामध्ये त्यात बदल होऊ शकतात. याची दुसरी बाजू बघितली तर 10 वर्षानंतरसुद्धा जवळजवळ 90 ते 95% लोकांना हा नंबरची गरज लागत नसते आणि त्यांना विदाऊट चष्मा सगळ्या गोष्टी करता येत असतात. त्यामुळे अगदी मोठं सांगायचं झालं तर जर आम्ही 10 लोकांची आत्ता नंबर घालवले, चष्म्याचा नंबर आत्ताच्या प्रमाणे घालवला, तर 10 वर्षानंतर कदाचित त्यातल्या एकाला थोडासा नंबर लागण्याची शक्यता असते. अर्थात हा नंबर बऱ्याचदा पूर्वी जो नंबर त्यांचा असतो त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात लागलेला असतो. आता हे नंबर परत लागण्याचं काय कारण असावं? याच्यासाठी महत्त्वाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कारण हे असं आहे की आम्ही ज्यावेळी लेझर करत असतो तो तुमच्या आत्ताच्या नंबरनुसार आणि तुमच्या बुबुळाच्या स्थितीनुसार आम्ही केलेलं असतं. आणि वयानुसार डोळ्यामधले काही बदल हे अपरिहार्य असतात. याच्यामध्ये बुबुळातसुद्धा बदल असतात काही, त्याचप्रमाणे आपल्या डोळ्याची आतली जी नैसर्गिक लेन्स असते त्यातसुद्धा वयानुसार काही बदल होत असतात. आणि ह्यामुळे नैसर्गिकरित्या थोडासा नंबर चेंज होण्याची शक्यता असते. दुसरं जे कारण सांगितलं जातं ज्याला आम्ही रिग्रेशन असं म्हणतो, म्हणजे आम्ही जो लेझर जे बुबुळावर केलेलं असतं त्याचा इफेक्ट कमी होणं पुढच्या काही वर्षांमध्ये, याला आम्ही रिग्रेशन असं म्हणतो. या रिग्रेशनच्या मागे महत्त्वाचं जे कारण असतं तो म्हणजे आधीच असलेला मोठा नंबर. त्यामुळे पूर्वी ज्यावेळी आम्ही हाय नंबरवर लेझर करायचो तर अशावेळी नंबर परत येण्याचे चान्सेस वाढायचे. आता अर्थात बऱ्याचदा हाय नंबरला आम्ही लेझरचा पर्याय न निवडता त्याच्यामध्ये डोळ्यात बसवण्याची लेन्स, फेकिक लेन्स किंवा IPCL किंवा ICL ज्याला म्हणतो, तर ती वापरतो आणि अशामुळे हा नंबर परत येण्याचा जे चान्स असतात ते याच्यामध्ये कमी होतात. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण ज्यावेळी चष्मा घालवायची जर प्रोसिजर करणार असाल तर जवळजवळ 95% 90 ते 95% लोकांना 10 वर्षानंतरसुद्धा नंबरची गरज लागणार नाही आहे. आणि त्याच्यामुळेच आणि ज्यांना लागतो नंबर त्यांनाही बऱ्याचदा अगदी थोड्या प्रमाणात किंवा छोट्या नंबरचा नंबर हा लागत असतो. आणि त्यामुळे ज्यावेळी 5 ते 10 वर्षांनी आम्ही लोकांचा फीडबॅक घेतला ज्यांचे नंबर घालवण्याचे लेझर झाले होते, तर त्याच्यापैकी जवळजवळ 97% 98% लोक असंच सांगतात की लेझर करून घेणं हा माझ्या दृष्टीने एक चांगला निर्णय होता. धन्यवाद.